काँग्रेसचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा। राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला समर्थनाचा संदेश। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेस उभी राहणार। भाजप प्रवक्ते नवनाथ वन यांचा बच्चू कडू आणि राजू शेट्टींसह इतर नेत्यांना हायकोर्टाचा आदेश नीट वाचण्याचा सल्ला। वर्तमानपत्रातील बातम्यांची कोर्टाने स्वतः दखल घेतल्याची दिली माहिती। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील बच्चू कडूंच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नागपूरला रवाना। शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची भूमिका। आमदारांपेक्षा 2-4 मंत्र्यांना कापा। रविकांत तुपकर यांचं वादग्रस्त विधान। शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापा असं काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी केलं होतं आवाहन। मी शेतकरी पुत्राची संतप्त भावना व्यक्त केली। सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचा बळी। शासनाला याचं काही वाटत नाही का? मंत्र्यांच्या टीकेवर तुपकरांचं प्रत्युत्तर। प्रक्षोभक भाषा करणं योग्य नाही। आंदोलन संविधानिक पद्धतीने झालं पाहिजे। तुपकरांच्या विधानावर चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। फडणवीस रडीचा डाव खेळतायत। 7-12 कोरा न करण्याचा सरकारचा डाव। सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी हवालदिल। आगे आगे देखो होता है क्या? राजू शेट्टींचा इशारा। किरकोळ नुकसान भरपाई नको, कर्जमाफी द्या। मालेगावात शेतकऱ्यांचा सरकारच्या विरोधात अनोखा निषेध। मालेगावातील शेतकऱ्यांकडून अवकाळी नुकसान भरपाई धनादेश सरकारला परत। सरकारकडून तटपुंजी नुकसान भरपाई मिळाल्याचा मालेगावात शेतकऱ्यांकडून निषेध। शेतकऱ्यांना न्याय द्यायचं म्हटलं तर सरकारच्या जीवावर येतंय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर निशाणा। अंतरवाली सराटीत 2 नोव्हेंबर रोजी होणारी शेतकरी आंदोलनासंदर्भातील बैठक पुढे ढकलली। लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस। तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतात नदीचं पाणी। शेतातील पाणी काढून ठेवलेल्या सोयाबीनचे ढीग गेले वाहून। काही शेतकऱ्यांच्या शेतातील साहित्यही गेलं वाहून। ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता मनसेचं प्रेझेंटेशन होणार। आज रंगशारदा इथं होणाऱ्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे करणार निवडणूक आयोगाचा पर्दाफाश। ईव्हीएम मशीन आणि निवडणूक यादीमधील घोटाळ्यावर मनसेचं प्रेझेंटेशन। निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांविरोधात 1 तारखेला मुंबईमध्ये महामोर्चा। मोर्चाची जनजागृती करण्यासाठी मनसेकडून वाशीमध्ये पत्रक वाटप। वाशी रेल्वे स्थानकाबाहेर मनसेकडून पत्रक वाटप। सोमवारच्या मोर्चाआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मुंबईमध्ये बैठक। ठाकरे बंधूंसह बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीतील इतर नेते बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता। गोपाल बदनेनं लपवलेला मोबाईल पोलिसांनी केला जप्त। बदनेच्या नातेवाईकांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात मोबाईल केला जमा। मोबाईल सापडल्यानं तपासाला येणार गती। मृत्यूआधी संपदा मुंडे प्रशांत बनकरच्या संपर्कात। गळफास घेण्याआधी संपदा मुंडेंनी प्रशांतला सेल्फी पाठवला। पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर। डॉक्टर महिलेची आत्महत्या नसून हत्या। संपदा मुंडेंच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटवर सुषमा अंधारेंकडून प्रश्न उपस्थित। सुसाईड नोटवरील निरीक्षक शब्दावर संशय। मुख्यमंत्री फडणवीसांनी कार्यालयाबाहेर बोर्ड लावला। इथं क्लीन चिट वाटून मिळते। फडणवीसांनी क्लीन चिट देऊ नये, सुषमा अंधारेंची टीका। राहुल गांधींचा डॉक्टर संपदा मुंडेंच्या कुटुंबाशी संवाद। घाबरू नका, तुमच्या पाठीशी आहोत। कॉलवरून मुंडे कुटुंबाला दिला धीर। राहुल गांधी यांच्या आश्वासनानंतर कुटुंबियांना अश्रू अनावर। महिला आयोगाकडून कुणाला वाचवण्याचा प्रयत्न। रुपाली चाकणकरांकडून महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचं काम। सुषमा अंधारेंची चाकणकरांवर टीका। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यासाठी बीडमध्ये आंदोलन। बीएसएनएलच्या टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रणजितसिंह निंबाळकर पुण्यात दोघंही एकाच हॉटेलात, पण निंबाळकर आणि फडणवीस यांच्यात भेट होऊ शकली नाही। नांदेडमध्ये प्रेमसंबंधातून 17 वर्षीय मुलाची हत्या। प्रेयसीच्या वडील आणि भावानंच मुलाची हत्या करून विहिरीत फेकलं। पोलिसांकडून दोघांना अटक। टिटवाळ्याजवळील खडवली इथं सराफाला मारहाण। 2 लाखांची मागणी करत दरीत फेकण्याची दिली धमकी। गहाण ठेवलेल्या दागिन्यांवरून वाद। पोलिसांकडून गुन्हा दाखल। बेळगावात विवाहितेचा संशयास्पद मृत्यू। जिल्हा रुग्णालयाच्या सेवागृहासमोर कुटुंबियांचा आक्रोश। मृत्यूच्या घटनेनं एकच खळबळ। शनी शिंगणापूर परिसरात 2 गावठी पिस्तुलांसह 8 जिवंत काडतुस जप्त। आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पिस्तुलासह घेतलं ताब्यात। शनी शिंगणापूर परिसरातून भरत कापसेला घेतलं ताब्यात। बेळगाव येथील हिंडलगा कारागृहातील कैदी उपचारादरम्यान पोलीस ताब्यातून पळाला। पोलीस पथकावर विभागीय चौकशी होण्याची शक्यता। माहिती मिळताच पोलिसांची तातडीची शोध मोहीम।
ईश्वरपूर इथून जर्सी गाय चोरणाऱ्या कर्नाटकातील चोरट्यास अटक. चोरीस गेलेल्या 2 जर्सी गायी जप्त. 1,20,000 रुपये किमतीच्या 2 जर्सी गायींची चोरी. साताऱ्यामध्ये वृद्धेला इन्सुलिनचं अधिक मात्रेचं इंजेक्शन देऊन लुटलं. केअरटेकर महिलेसह मॉलिशवाल्या साथीदारानं घातला गंडा. 5 तोळे सोनं केलं लंपास. सांगलीच्या मिरजेमध्ये गांजाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक. आरोपीकडून 2 किलो गांजासह 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. अटक केलेले दोन्हीही आरोपी अल्पवयीन. अहिल्यानगरच्या करंजी घाटामध्ये प्रवाशांना अडवून लूटमार करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक. 4 चाकी वाहनासह 8 लाखांचा मुद्देमाल जप्त. गुन्हे शाखेची कारवाई. नाशिकमध्ये पुराव्याशी छेडछाड केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक गिरी निलंबित. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची कारवाई. बनावट शालार्थ आयडी प्रकरणी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी होती गुन्ह्याची नोंद. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ लंडनमध्येच. युनायटेड किंगडमच्या हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना उत्तर. 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत निलेश घायवळचा व्हिसा. संभाजीनगरमध्ये सुरू असलेला अवैध इंटरनॅशनल कॉल सेंटर गुजरातची टोळी चालवत असल्याचं समोर. या प्रकरणी 116 जण पोलिसांच्या ताब्यात. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील धानोरा तांडा शिवारात तुरीच्या शेतात गांजाच्या लागवडीचा धक्कादायक प्रकार. गुन्हे शाखेच्या पथकानं धडक देत केली कारवाई. शेतकऱ्याला अटक. चंद्रपुरात एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक. आरोपींकडून 160 ग्रॅम एमडी पावडरसह 16,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये नोकरीसाठी 1.5 लाख रुपये घेऊन तरुणीला थायलंडमध्ये विकल्याचा धक्कादायक प्रकार. 2,000 अमेरिकन डॉलर देऊन तरुणीनं करून घेतली सुटका. मायदेशी परतताच कंपनी मालकाविरोधात पोलीस ठाण्यात धाव. गोंदियातील सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये नागपूर एसीबीची कारवाई. सहाय्यक निबंधकानं मागितली होती 1 लाख रुपयांची लाच. विरारमध्ये ब्लिंकिटवरून ऑनलाईन मागवलेल्या अंड्यांमध्ये अळ्या. घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप. ब्लिंकिट स्टोअर मॅनेजरनं चूक मान्य करून मागितली माफी. ठाण्याच्या शहापुरातील फणसपाड्यामध्ये 30 जणांना गॅस्ट्रोची लागण. उपचारासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयामध्ये नेताना एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती. कल्याणमध्ये एक्सपायरी डेटच्या बियर प्यायल्यानं खालावली एकाची प्रकृती. महसूल विभागाकडून बियर शॉपवर कारवाई. एक्सपायरी डेटच्या बियरचा साठा जप्त. कोल्हापूरच्या रंकाळा तलावामध्ये पुन्हा एकदा जलपर्णी वाढायला सुरुवात. तलावातील प्रचंड प्रदूषणामुळे पुन्हा धोक्याची घंटा. हर्बल ट्रीटमेंटचं पुढे काय झालं? रंकाळा प्रदूषण रोखण्यासाठी काय केलं? कोल्हापूरकरांचा सवाल. मुंबई महापालिका मिठी नदीवर नवीन पूल बांधणार. नवीन पूल उभारल्यानं वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील मार्गी लागणार. एटीएसनं पुण्यातून अटक केलेल्या जुबैर हंगरगेकरकडे कुख्यात दहशतवादी लादेनच्या भाषणाचं उर्दू भाषांतर. अल कायदा दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून केली होती अटक. बुलढाण्याच्या लोणारमधील हिरडव गावामध्ये सुट्टीवर आलेल्या सैनिकावर 30 ते 40 जणांच्या टोळक्याचा हल्ला. हल्ल्यामध्ये महिलांसह अनेक जण गंभीररित्या जखमी. 8 दिवसात न्याय न मिळाल्यास सैनिकाचा आत्मदहनाचा इशारा. पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये जांबूतमध्ये वन विभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद. परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याचं मोठं आव्हान वन विभागापुढे. भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये घराच्या दुसऱ्या मजल्यावर आढळला साप. सर्पमित्रानं सापाला पकडून सोडलं निसर्गाच्या सानिध्यात. बेळगावात नगरसेवकांकडून इंदूर मनपाच्या कामकाजाचा अभ्यास. महापालिकेचे कामकाज कशा पद्धतीने चालतं याबाबत जाणून घेतली माहिती. तर या दौऱ्यात अजून 2 दिवस नगरसेवक इंदूरमधील विविध प्रकल्पांची पाहणी करणार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अंबाला एअरबेसवरून भारतीय वायुसेनेच्या अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानातून विशेष उड्डाण. एअर चीफ मार्शल यांच्या स्वागतानंतर वायुसेनेनं दिलं गार्ड ऑफ ऑनर. चक्रीवादळ मोंथानंतर आंध्र प्रदेशात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. अनेक जिल्ह्यातील सखल भाग पाण्याखाली. शेतीचं मोठं नुकसान. नुकतीच काढलेली आणि उभी पिकं पूर्णपणे जलमय. बिहारमध्ये प्रसिद्ध लोकगायिका आणि भाजप उमेदवार मैथिली ठाकूरकडून आगामी निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याची संधी मिळाल्याचा आनंद केला व्यक्त. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांची मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीचा उल्लेख करत विरोधकांवर टीका. भाजपनं 25 वर्षांच्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या मैथिली ठाकूरला तिकीट दिलं. आरजेडी किंवा काँग्रेसमध्ये असं कधी होऊ शकतं का? अमित शहांची टीका.
राज्यामध्ये फोडा आणि राज्य कराचं राजकारण चालू देणार नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून स्पष्ट. प्रत्येक सत्य आणि खऱ्या मतदारांना आपल्या लोकशाही हक्काचा वापर करावा, ममता बॅनर्जींकडून आवाहन. आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या कार्यक्रमात आमार सोनार बांगला हे बांगलादेशचं राष्ट्रगीत गायल्याचा व्हिडिओ व्हायरल. नव्या राजकीय वादाची ठिणगी. भाजपचा काँग्रेसवर ग्रेटर बांगलादेशला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या स्थापना दिन कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा भाषिक आणि सामाजिक सलोख्याचा संदेश. उर्दू ही सर्वात सुंदर भाषा आहे असं सांगत भाषेमुळे लोक एकमेकांच्या जवळ येतात, रिजिजू यांचं वक्तव्य. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये नक्षलवाद विरोधात मोठं यश. तब्बल 51 नक्षलवाद्यांचं एसपी जितेंद्र यादव यांच्यासमोर शस्त्रांसह आत्मसमर्पण. 66 लाख रुपयांचं बक्षीस असलेले कुख्यात नक्षलवादी सामील. लडाख हिंसाचार प्रकरणातील सोनम वांगचुक यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि लडाख प्रशासनाला नोटीस. 10 दिवसात उत्तर दाखल करण्याचे आदेश. माजी क्रिकेटपटू आणि एमएलसी मोहम्मद अझरुद्दीन 31 ऑक्टोबरला तेलंगणा सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेणार. रेवंत रेड्डी सरकारमधील पहिले मुस्लिम मंत्री ठरणार. जुबली हिल्स मतदारसंघातील 30% मुस्लिम मतदार. राजस्थान उच्च न्यायालयाचा आसाराम बापूला 6 महिन्यांचा जामीन. कार्यवाहक मुख्य न्यायाधीश संजीव प्रकाश शर्मा आणि न्यायमूर्ती संगीता शर्मा यांच्या खंडपीठाची जामीन अर्जावर सुनावणी. अमेझॉनची जगभरातील तब्बल 30,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा. भारतातील 800 ते 1,000 कर्मचाऱ्यांचा समावेश. एआयमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्यांवर मोठा परिणाम. घटस्फोटाच्या प्रकरणामध्ये पत्नीला नोकरी सोडण्यास भाग पाडणं ही मानसिक क्रूरता मानली जाईल अशी स्पष्ट टिप्पणी न्यायालयानं केली. केरळ उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. तामिळनाडूमध्ये विजय तलपतीच्या करोर प्रचारसभेतील चेंगराचेंगरीत मृत झालेल्या रमेश यांच्या पत्नीनं विजयनं दिलेली 20 लाखांची मदत परत केली. विजय त्यांच्या घरी सांत्वनासाठी न आल्यानं ती नाराज. बिहारच्या मुझफ्फरपूर जवळील मोतीपूर साखर फॅक्टरी पूर्णतः उद्ध्वस्त अवस्थेत. 1930च्या दशकात सुरू झालेली आणि नंतर बिहार राज्य साखर महामंडळानं ताब्यात घेतलेली गिरणी 1990च्या उत्तरार्धात बंद. कॅरिबियनमध्ये मेलिसा चक्रीवादळाचा जमैकामध्ये भीषण हाहाकार. 295 किलोमीटर ताशी वेगानं धडकलेल्या कॅटेगरी 5च्या वादळामुळे मोठं नुकसान. रस्ते पाण्याखाली. घरांची छपरं उडाली.